नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। जेव्हा आपण नायक चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की एका दिवसात किंवा महिन्यात सरकार बदलणं ही फक्त पडद्यावरची गोष्ट आहे। पण 27 मार्च 2026 रोजी नेपाळच्या राजकारणात असा एक चमत्कार घडला ज्याने जगाचे डोळे विस्फारले। गेल्या 18 वर्षापासून नेपाळमध्ये कधी काँग्रेस तर कधी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती, पण या प्रस्थापित राजकारण्यांना बाजूला सरून 35 वर्षाच्या तरुणाने, जो पेशाने इंजिनियर आणि रॅपर आहे, त्यांनी देशाची धुरा आपल्या हातात घेतली। त्याचं नाव आहे बालेन शाह। बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टीने नेपाळमध्ये पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन केलं। 1959 पासून नेपाळमध्ये कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं इतकं मोठं यश मिळवून बालेन शाह यांनी इतिहास रचला। बालेन शाह यांची लोकप्रियता केवळ नेपाळपुरती मर्यादित राहिली नाही, तर टाइम मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला। नेपाळमधील जेनझी पिढींमध्ये बालेन शाह यांची क्रेज एका रॉकस्टार सारखी आहे। याचं कारण म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत। काठमांडूचे महापौर असताना त्यांनी ज्या धडाकेबाज पद्धतीने अतिक्रमण हटवलं आणि शहराचा कायापालट केलं, त्यामुळे जनतेने त्यांच्यावर पंतप्रधान म्हणून विश्वास दाखवला। भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टीमला त्यांनी चॅलेंज केलं आणि आता राजकारण जुन्या लोकांचं नाही तर काम करणाऱ्यांचं असेल असा संदेश दिला। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बालेन शाह यांनी रिअल लाईफ अनिल कपूर प्रमाणे काम करणं सुरू केलं। त्यांनी घेतलेला पहिला मोठा निर्णय म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणं। त्यांनी स्पष्ट केलं की जर एखादा अधिकारी भ्रष्टाचार करताना आढळला तर त्याची जागा थेट तुरुंगात असेल, मग तो कितीही मोठा नेता का असेना। त्यांच्या पहिल्या महिन्यातील काही महत्त्वाचे निर्णय खालील प्रमाणे समजून घेऊयात। पहिला निर्णय, खासगी शाळा आणि हॉस्पिटलमध्ये 10% जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची सक्ती केली। दुसरा निर्णय, संपूर्ण देशात अनधिकृत बांधकामे आणि सरकारी जमिनीवरील कब्जा हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली। तिसरा निर्णय, सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी वन विंडो डिजिटल सिस्टम सुरू केली, ज्यामुळे फाईल्स अडकून पडणार नाहीत। चौथा निर्णय, शेजारील देशांशी विशेषतः भारत आणि चीनशी संबंध सुधारताना त्यांनी नेपाळच्या स्वाभिमानाला प्राधान्य दिलं। बालेन शाह यांची काम करण्याची पद्धत खटल्यावर बोट आणि जागेवर पलटी अशी आहे। ते स्वतः फील्डवर जाऊन कामाची पाहणी करतात। जेव्हा एखादा प्रश्न त्यांच्या समोर येतो तेव्हा ते समिती नेमून वेळ काढण्याऐवजी तातडीने आदेश देऊन तो सोडवण्यावर भर देतात। नेपाळमधील तरुणांना त्यांचा एक असा नेता दिसतो जो त्यांच्या भाषेत बोलतो, तो आधुनिक विचारांचा आहे आणि ज्याच्याकडे देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं विजन आहे। त्यांचे धडाकेबाज निर्णय आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे ते केवळ नेपाळचे पंतप्रधान राहिले नाही तर दक्षिण आशियातील एक शक्तिशाली चेहरा बनला आहे। बालेन शाह यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर लोकांच्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करणं। नेपाळची अर्थव्यवस्था सुधारणं, बेरोजगारी कमी करणं आणि तरुणांचे परदेशात जाणारे लोंढे रोखणं ही त्यांच्या पुढची मुख्य कामं आहेत। पण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या महिन्यात पावलं उचलली आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं की बालेन शाह केवळ घोषणा करणारे नेते नाही तर ते ऍक्शन घेणारे पंतप्रधान आहेत। रॅपरच्या तालावर तरुणांना थिरकवणारा हा कलाकार आता नेपाळच्या नशिबाची गाणी लिहित आहे। बालेन शाह यांचा उदय हा दक्षिण आशियातील राजकारणात एक नवा ट्रेंड दर्शवतो। लोक आता वंशावळ किंवा जुन्या विचारांपेक्षा परफॉर्मन्सला महत्त्व देत आहेत। जर बालेन शाह याच वेगाने काम करत राहिले तर नेपाळ येणाऱ्या काही वर्षात जागतिक एक प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहील। रॅपर ते पंतप्रधान हा प्रवास केवळ बालेन शाह यांचा विजय नाही तर तो बदल घडवून पाहणारा प्रत्येक तरुणाचा विजय आहे। बालेन शाह खऱ्या अर्थाने नेपाळचे नायक ठरले आहेत।